नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलोय पावसाळ्यामध्ये मस्त आपल्या गावी किल्लेवाडीला आणि आपल्या ऋषीराजमध्ये। तेव्हा ऋषीराज आता पावसामुळे इथे सर्व प्लास्टिक लावलंय कारण वरती बाल्कनीत सर्व पाणी जात जाते ना घरामध्ये। तर ऋषीराजमध्ये आलो आणि आज आपला प्लॅन आहे वनभोजनाचा। तर आतमध्ये तयारी चालू आहे। आम्ही आता खाली गेलो होतो, सर्व सामान घेऊन आलोय। इराम आणि अद्विका मजा मजा डे मातीत खेळणारी माणसं नाही खेळत। चला आपण आतमध्ये बघूया। चला आतमध्ये बघूया, तयारी चालू आहे। मग माणसं दिसायला नको काम करणारी सगळी। हे काका बघा नारळ आणि ते ताई मटन साफ करते, चिकन। आणि प्रियाताई कामाची वाट बघतात। प्रियाताई वाट बघतात कधी भांडे रिकामे काकांनी नारळ आणले चाळे। खंडूबाई कुठे आपल्या खंडूबाई? हो खंडू झोपले दोघा तिकडे। काय बोलताय? सावली आहे ना म्हणून लाव माझ्या पुढे लाव ना मागे। आज वेळासवरून माणसं आलेली आहेत। तेव्हा इथे माणसांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं। काय करतात काम? काय कशासाठी? अरे काय कुठली कुठली ऑर्डर आहे? हा केक आहे, जबरदस्त आहे। पण जबरदस्त। ओके, आमचे आराध्यबाई पहिल्यांदा आलेले आहेत आमच्याकडे पाहुणे म्हणून। दरवेळेला आम्ही जातो यांच्याकडे। हो चिकन एक नंबर। आणि काकांच्या मजा बनवतात। हा बघा, हा आमचा खंडू आहे। तो जेवण बनवायला देत नाही म्हणून त्याला बांधून ठेवतो। बघा इथे स्पेशल चालू आहे, चुलीवरचे वडे। एक नंबर। चुलीवरचे वडे बनवण्यासाठी तुम्ही दुधाची पिशवी पाहिजे, सकस दुधाची। हो हे बघा, चुलीवरच्या वड्यांसाठी सकस दुधाचीच पिशवी पाहिजे। आणि तळायला माणसं आम्ही खास वेळासवरून बोलवलेली आहेत। चला तर माणसं निघालेले सामान घेऊन। द्या तिकडे आपला किल्ला आहे हिम्मतगड, समोर अरबी समुद्र। आणि आपण इकडे चाललोय आता वनभोजनासाठी। तो चाललोय आपण कशासाठी? जेवणाला ना। त्याला काय बोलतात माहितीये? येस। आणि त्याला बोलतो आपण वनभोजन है ना। चला मित्रांनो, आता आपण निघालो वनभोजनाला चाललो। बघा आमचा एक माणूस चालता चालता इंजुर्ड झालेला आहे, अद्विका। एक माणूस इंजुर्ड होऊन खांद्यावर बसलेला आहे, कडेवरती गेलाय। खंडू आमचा ऐकतच नाही आहे। स्पॉट एक नंबर शोधलेला आहे काकांनी, है ना। आणि हा खरा ग्राउंड आहे आपल्या मुलांचा। आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आमच्या स्पॉट वरती। एक नंबर नॅचरल पॅव्हिलियन बनवलेली आहे इकडे वडाच्या झाडांची। हा तुम्ही आपलं हो मग काकींनी जागेवाल्यासाठी पण सोय ठेवलेलं इथे थोडंसं जेवण।
हो वनभोजन वनभोजन. हो एक नंबर. अजून भरली नाही. एवढ्या वर्षांची इच्छा आता पूर्ण होते. आणि माणसं पण बऱ्यापैकी आलेली आहेत आमची वनभोजनाला. हो आणि आजच्या दिवसाचे खास आकर्षण आलेले आहेत. आज आहे ही वनभोजन आहे काकीच्या बर्थडेच्या दिवशी. आणि काकीच्या आई आलेल्या आहेत खास वाढदिवसासाठी. माणसाला पण टोपात जेवण दिले. हा वेदाला काका तुला पाणी नको. ती सुटली. आपण करूया. आता मी तुमच्या मध्ये आहे फक्त. तुम्हाला काय करायचं ते करा. डाळ भात. ती सुटली. ती तिच्यावर राज्य. अरे झटापटी खेळा झटापटी. चाललेले आता वनभोजन करून आजी घरी. आता कोणी पडू नका. हा आता काटे दिले सपोर्टला. मगाची छत्री होती तरी पडले दोघी पकडून. झालेलं आहे वनभोजन. हा हरिहरेश्वर आहे. एक नंबर समुद्र. तर मित्रांनो तुम्हाला आपला वनभोजनाचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.